जय हरी. सर्व भाविकांना आणि नागरिकांना पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर मार्फत आम्ही काही सूचना देऊ इच्छितो. सर्वात प्रथम सर्व भाविकांनी दर्शनाला येताना आपले दागिने मौल्यवान वस्तू घरी ठेवून यायला पाहिजे. पर्स वगैरे असं काही असेल तर सोबत आणू नये. तसेच जे अति लहान मुलं आहे किंवा जे अतिवयस्कर लोक आहे ज्यांना चालण्याला गर्दीत वावरण्याला त्रास होईल अशांना सुद्धा ऑनलाईन दर्शन घेतलं तर चांगलं राहील. ज्यांना चालण्यासाठी सक्षम आहेत अशाच भाविकांनी दर्शनासाठी गर्दीत यायचं आहे. आणि कृपया रांगेची शिस्त सर्वांनी पाळायची आहे. धक्काबुक्की करू नये. पुढे चालण्यासाठी आग्रह करू नये. जशी जशी दर्शन बारी पुढे सरकेल तसे शिस्तीत आणि हळूहळू सर्वांनी पुढे जायला पाहिजे. लहान मुलांचा हात सोडू नये. ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच दर्शन बारीत घुसायचं आहे. जास्त वेळ उभं राहण्याची क्षमता नसेल, शुगर बीपीचा त्रास असेल तर ऑनलाईन दर्शन पांडुरंगाचं घेणं उचित राहील. अशा भाविकांनी रस्त्याने कुठलीही गर्दीत संशयास्पद वस्तू किंवा काही बॅग वगैरे दिसली तर कृपा करून कोणी त्याला हाताळू नका. ताबडतोब बंदोबस्ता जवळ असलेल्या पोलिसांच्या ते निदर्शनास आणून द्यायचं आहे आणि अशा वस्तूंची विल्हेवाट पोलीस नियमानुसार लावेल. भाविकांनी सोबत येताना फराळाच्या काही वस्तू किंवा रस्त्याने काही स्टॉल लागलेले आहेत ते फराळ घेतील तर कचरा कुंडीतच टाकायचा आहे. रस्त्याने कोणीही कचरा टाकू नये. आपले चप्पल स्टँड जे तयार केलेले आहे मंदिर प्रशासनामार्फत त्याच्यातच ठेवायचे आहे. चप्पल सोडून कोणीही तिथून जाऊ नये. जाताना चप्पल घेऊन जायचंय. इन गेटने शिस्तीमध्ये दर्शन बारीत घुसायचंय आणि दर्शन झाल्यावर वेळेच्या आत आउट गेटने बाहेर पडायचंय. बाहेर पडताना सुद्धा तिथे रेंगाळत न थांबता, मंदिरात रेंगाळत न थांबता, कारण लाखो भाविक दर्शनाला येणार आहे की ज्याचं दर्शन झालंय त्यांनी ताबडतोब बाहेर निघायचंय. गर्दीत अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. काही जरी माहीत पडलं, पळापळ करू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. काही जरी माहीत पडलं तर बाजूला असलेल्या बंदोबस्तच्या पोलिसाच्या कानावर ताबडतोब सर्व माहिती टाकायची आहे. दर्शनाला येताना आपल्या रस्त्याने व मंदिर परिसरात सर्व भाविकांनी कृपया स्वच्छता ठेवायची आहे. आपले जे मोबाईल असतील, पाकिट असतील ते सांभाळून ठेवायचे. आम्ही साध्या ड्रेसात आणि युनिफॉर्म मध्ये भरपूर पोलीस लावलेले आहे पिक पॉकेटिंग आणि मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्यांवर. पण तरी पण आपल्या वस्तूची प्रत्येक भाविकाने सुद्धा काळजी घ्यायची आहे की विना आपलं ओपनली ठेवणं आहे, कुठेतरी मागच्या खिशात ठेवलंय असं न करता सांभाळून सुरक्षित ठिकाणी आपले पर्स आणि मोबाईल फोन सुद्धा ठेवायचे आहे. हरवलं जर कोणी आपला लहान मुलगा किंवा वयस्कर व्यक्ती हरवली तर ताबडतोब पोलीस मदत केंद्राला मदत मागायची आहे. तुमचं ते हरवलेला व्यक्ती ताबडतोब पोलीस शोधून देतील. पॅनिक कोणी व्हायचं नाहीये. मंदिर परिसरात धावाधाव करू नका. शांततेत जावा. मोठ्याने आरडाओरड कोणी करायचे नाही. शांतता ठेवायची आहे. नो पार्किंग मध्ये कोणी वाहन उभे करू नये. ज्या ठिकाणी बॅरिकेड लावलेले त्याच्या पलीकडे जिथे जिथे पार्किंग असेल त्या पार्किंग प्लेस मध्येच आपले वाहन लावून ठेवायचे. शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे सिटी बसेस, एसटी बसेस याचा उपयोग केला तर वाहन पार्किंगची अडचण येणार नाही. त्या दृष्टीने सोबत हे करायचं आहे. वाहन नो पार्किंग मध्ये लावून दर्शन बारीस किंवा येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना अडचण होईल असं करू नका. दर्शन शिस्तीत आणि संयमाने घ्या. दर्शन आनंदाने घ्या. पोलीस आणि स्वयंसेवक ज्या काही सूचना देतील कृपा करून सर्व भाविकांनी त्या सूचना तंतोतंत पाळायच्या आहेत. सुखद दर्शन, भाविकांची सुरक्षा हीच आमची सर्वस्वी जबाबदारी राहील. माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब आणि माननीय पोलीस उपायुक्त श्री अतुलकर साहेब यांनी ज्या आम्हाला मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत त्या दृष्टीने आम्ही बंदोबस्त लावलेला आहे. आणि आमचे MIDC वाळूज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर गाडे साहेब आणि त्यांची टीम सुद्धा अहोरात्र मागच्या 2 महिन्यापासून या आयोजनात झटत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व भाविकांनी सूचनांचे कृपया पालन करा आणि आपली दर्शन यात्रा सुखद करा. सर्वांनी पांडुरंगाचे व्यवस्थित दर्शन घ्या आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या आणि ह्या यात्रेच्या आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.